नमस्कार. आज मी तुम्हाला आंबाडीचा रस्सा बनवून दाखवणार. त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मीठ, हे धणा पावडर, गरम मसाला आणि मीठ आणि बटाटा घेतला सोलून छान आणि ही वांगी धुवून घेतलीत आणि फोडणीसाठी तेल बघा. पातेलं गरम करत ठेवलेलं गॅसवर. त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आहे. नंतर टाकली लसूण, आलं, कढीपत्ता चांगलं छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात टॉमॅटो टाकायचा. टॉमॅटो चांगलं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. आमच्याकडं आंबाडीला मोठ्या सुकटीला आंबाडी म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात सांगा मला कमेंट करून. फोडणी छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर कांदा टोमॅटो चांगला शिजला जातो, मऊ पडतो. त्याच्यामुळे ग्रेव्ही छान होते त्याची. म्हणून सगळ्यात आधी मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हे मसाले घेतात. लाल तिखट, हळद, धणा पावडर, गरम मसाला हे सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तेलाचा वापर मी थोडा कमीच करते नेहमीच जेवणामध्ये. जास्त ऑइली जेवण करत नाही. बघा किती छान कांद्याला तेल सुटलं तर फोडणीला आपल्या. त्याच्यानंतर फोडणीला चांगलं तेल सुटल्यानंतर त्याच्यात जाईल आंबाडी सुकट, पांढरी शुभ्र. 2 पाण्याने छान धुवून घेतले मी ती. व्यवस्थित परतून घ्यायची त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपल्या. परतून झाल्यानंतर त्यासाठी मी साईडला पाणी पण गरम करत ठेवलं. त्याच्यामध्ये बटाटा जाईल सोललेला. बटाटा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जाणार आहे वांगा माझ्या दारातलाच काढलेला आहे. दारात माझ्या वांग्याचं झाड आहे छान मोठा. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅसवर गरम पाणी उकळायला ठेवलं आहे मी. गरम पाणी टाकल्यानंतर कांदा, खोबरा, लसूण हा वाटण तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये घातला आहे मी आता. तो छान परतून घेतल्यानंतर तो गरम पाणी आहे तो त्याच्यात घालणार आहोत. गरम पाणी घातल्यानंतर म्हणजे गरम पाणी का घालायचं असतं, रश्श्याला छान तरी येण्यासाठी. तरी आल्यानंतर रस्सा दिसायला पण छान दिसतो, झणझणीतपणा दिसतो ते आणि खायला पण झणझणीत लागतं. आता व्यवस्थित गरम पाणी ओतल्यानंतर परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही झाकण ठेवून शिजवा किंवा असंच शिजवा. सुकट काही जास्त शिजवायला लागत नाही. बटाटा शिजेपर्यंत आपला रस्सा छान उकळून द्यायचा आहे. छान उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिजल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे हिरवीगार. बघा कच्ची कोथिंबीर व्यवस्थित साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती चिरून रश्श्यामध्ये घातली. कोथिंबीर टाकल्यानंतर फ्लेवर त्याला अजून थोडा वेगळाच येतो. बघा आपला रस्सा तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार. बघा रश्श्याला कशी छान तरी येईल आता बघा. आवडतात का माझे व्हिडिओ ते सांगा मला कमेंट करून. अशा नवीन व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन करा. नक्की करेन मी.